अरे बाप रे, अनेक प्रॉब्लेम झालेला आहे की बाईकचा जो हँडल आहे तो हे बघा, आणि हा खाली सरकल्यामुळे प्रॉब्लेम होतो इथे क्लच वायरला आहे बघा. शेवटी जो जिता वही सिकंदर, आवरा वेगाला सावरा जीवाला. ओके, आईचं प्रेम मला पण लावला, बाईकला कधी लावला माझं लक्ष पण नव्हतं. क्या हो गया. गणपती बाप्पा मोरया, जय बजरंगबली. चले तो, बाय बाय. अरे बाप रे, राईडच्या सुरुवातीच मित्रांनो बाईक घसरली असती, पण आपल्या रॉयल एनफिल्डची स्टॅबिलिटी बघा किती आहे. सुरुवातीलाच वाचवलेलं आहे, माझ्या लक्षात आलं ना अचानक हायवेचं काम चालू आहे ते. इट्स ओके, जय बजरंगबली. हे बघ, हे बघ, हे बघ का नमस्कार मित्रांनो, मी सौरभ माने तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपल्या कोकण राईड नंतर पुन्हा एकदा मी बऱ्याच दिवसांनी राईडवरती चाललेलो आहे, आणि यावेळी असं वाटलेलं की लोकेशन वेगळं असावं, पण आपण आज पण चाललेलो आहे गोव्यालाच. कारण बरेच दिवस झालं प्लॅन पण होत नव्हता, कारण खूप साऱ्या गोष्टी घडून गेल्या या फेजमध्ये. सनीचा मला कॉल आला की 2 वर्ष झालं आपण गोवा राईड केलेली नाही, करूया का. आता मी तर एप्रिलमध्ये गोव्याला जाऊन आलो, तरी पण म्हटलं चला त्याची इच्छा आहे तर आपण, आणि मला पण एक राईड करायची होती, सो गोवा राईड फायनल केली. 2 दिवसाची राईड असणार आहे. तर मित्रांनो 32,125 रनिंग झालेलं आहे. तर बघूया आता, म्हणजे 32,125 म्हणजे 32,000 पकडून चला, 25-30 किलोमीटर घरापासून येईपर्यंत 32,000वरती रनिंग चालू झालेलं आहे. आता बघूया किती किलोमीटरची राईड होते. 14 डिसेंबर 2021 साली असंच आम्ही गोवा राईडसाठी निघालो होतो, आणि अशी सुंदर पहाड झालेली मस्तपैकी. आणि आज धुका आहे खूप. आज आमच्यातला एक मेंबर गोवा राईडला जो होता लास्ट टाइम, भैया, तो यावेळी येऊ शकला नाही. समोर सनी, ही आपली महाबली, आणि हा मी. हा जो फ्लॅग आहे तो मी न्यू लावलेला आहे, बरेच दिवस झालं घेऊन ठेवलेला कोकण राईड नंतर आपल्या, पण तो आपली राईडच झाली नाही, सो लावता आला नाही. आता हा नंतर थोड्या वेळाने इथे पॅक करतो. मित्रांनो, आपण आता जाताना जाणार आहोत पावड्या मार्गे, कारण आपण जाणार आहोत फोंडा घाट मार्गे. कारण आंबोली घाट आणि चोरला घाट काय आपण लास्ट टाइम अनुभवलेला आहे, आणि आंबोली घाटचं चाललेलं आहे काम, सो खूप उशीर होणार. त्यामुळे आपण जाणार आहोत फोंडा घाट मार्गे, रंकाळा वगैरे इकडून जाणार, नंतर फोंडा घाट. अनेक प्रॉब्लेम झालेला आहे की बाईकचा जो हँडल आहे तो हे बघा, आणि हा खाली सरकल्यामुळे प्रॉब्लेम होतो इथे क्लच वायरला आहे बघा, इथे गॅप पडतोय आणि क्लचला प्रॉब्लेम यायला लागलेला आहे. आता मेकॅनिक आपल्याला एवढ्या सकाळी कुठेही भेटणार नाही, सो थोडं ॲडजस्ट करावं लागणार. काय छोटीशीच राईड आहे, 200-300 किलोमीटर, म्हणजे तेवढं ॲडजस्ट होऊ शकतं. रिस्की आहे, बट ते आपल्याला करावं लागणार आहे. शनी गेलेला आहे पुढे. अरे बाप रे, पीछे देखो पीछे. पीछे तो देखो. मित्रांनो, आपण कोल्हापूरमध्ये आलेलो आहोत, आणि काय माहीत का, कोल्हापूरमध्ये आल्यावर पॉझिटिव्ह एनर्जी खूप येते. कदाचित इथल्या एन्व्हायरमेंटमध्ये ती असावी त्यामुळे. आणि शिक्षण पण माझं डिग्रीचं कोल्हापूर जिल्ह्यातच झालेलं आहे, वारणानगरमध्ये, तुम्हाला माहीतच आहे सर्वांना. सो कोल्हापूरला येणं जाणं नेहमी असायचं आमचं, त्यामुळे असेल. नाद खुळा लावी लळा, किती बी जावा दूर,
कोल्हापूर 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 माझं कोल्हापूर. मस्त सॉन्ग आहे. अवधूत गुप्ते. जिथे खुपते तिथे गुप्ते, जिथे गुप्ते तिथे खुपते, असंच काहीतरी आहे. त्याचा शो आहे. असो. लो ए आ गए हम रंकाळा. बऱ्याच वेळा हा तलाव आपण कव्हर केलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये, तरी पण आणखी एकदा बघून घ्या. सकाळी लोक सगळे मॉर्निंग वॉकसाठी येत आहेत आणि सुंदर असं दृश्य. असं कॉमेंट्री करायला लागल्यासारखं वाटायला नाही मला. न्यूज चॅनलवाला मी. मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल एवढं स्पीड लो का आहे तुमचं, तर आम्ही चाललेलो आहे नाश्त्याच्या शोधात. येताना बरेच हॉटेल पाहिले पण बंद होते सगळे, आणि जरा कोल्हापूरच्या बाहेर येताना आठवलं की आम्ही नाश्ता केलेला नाही अजून. सो हळूहळू चाललो आहे आम्ही नाश्त्याच्या शोधात. ओके, इकडे काय वैष्णवी पण काय बंद आहे. चिकन थाळी बाबा कुठं, सकाळ सकाळी सोमवार आहे आज. तर वडा बिडा काय नको. नाश्ता स्टेशन, अरे काय नाश्ता नेशन, हे का सगळं बंद आहे यार. असं काय करायला काम येणार म्हणून बंद करून पळाले. दर एक गॅरेज पण दिसत नाही चालू, नाश्ता सेंटर पण चालू नाही. नाश्ता सकाळचाच करायचा असतो ना. तर मित्रांनो, एक 10-15 किलोमीटरच्या राईड नंतर हे गुडाळ गाव आहे काहीतरी बहुतेक. भोगावती नाही, सॉरी काय भोगावती, हा भोगावती संस्था गुडाळ, ती गुडाळेश्वर पतसंस्था असली. मी भोगावतीमध्ये थांबलेलो आहे आम्ही नाश्त्यासाठी. फायनली आम्हाला नाश्ता सेंटर भेटलेला आहे. ते आपल्या बाईक्स मित्रांनो, पोटपूजा तर झाली आणि आता सनीकडे जी बॅग होती ती आपण आपल्या पाठीमागे ऑक्टोपसने लावलेली आहे आणि त्याला फ्री केलेलं आहे. सो आता राईडला सुरुवात परत झालेली आहे. आणि फोंडा घाट म्हणजे राधानगरी येईल आणि त्याच्यानंतर फोंडा घाट चालू होईल. आपण लास्ट टाइम येताना हा घाट अनुभवलेला आहे. सनीसाठी हा न्यू आहे घाट, पहिल्यांदाच चाललाय तो या मार्गे राईड करत. सो चलो अब देखते होता है क्या. आज आम्ही चाललोय तर खरं, पण आमची एक्साइटमेंट लेवल 10%च झालेली आहे. कारण काल झाली आपली वर्ल्ड कपची फायनल आणि तुम्हा सर्वांना माहीतच आहे की पूर्ण सेमीफायनलपर्यंत आपली टीम इंडिया वर्ल्ड क्लास म्हणू शकतो आपण त्याला खेळली आणि फायनललाच थोडी मागे पडली. सो सगळेच तुम्ही पण नाराज असाल आणि आम्ही तर मिनटाला तो विषय काढतो. आता नाश्ता करताना सुद्धा तोच विषय चालू होता, मॅच हारली आणि म्हणजे काय म्हणू आता, हा इमोशनल मोमेंट खूप आहे. बाईकवर बसताना उतरताना मॅच हारली ते डोळ्यासमोर येत आहेत चित्र. वाईट वाटतं रोहित शर्मासाठी, विराट कोहलीसाठी. काय करणार आता, खेळ हा खेळ असतो शेवटी. जो जिता वही सिकंदर. मित्रांनो, इथून राधानगरी आहे 11 किलोमीटर आणि हे राधानगरीचे जंगल असावं चालू झालेलं, जे की आपण सोलो अनुभवलेलं होतं लास्ट टाइम. पण यावेळी आपण आपल्यासोबत एक पार्टनर आहे, सो रिलॅक्स आहे मी. अरे वा, वेस्पा, जबरदस्त नजारा हा माझ्यासमोर आणि खूप म्हणजे खूप भारी वाटायला आता. कॉर्नरिंग करायला वगैरे खूप मजा येते. लेग कॉर्नर. ते जंगली प्राण्यांचा इथं वावर असणार आहे, बिबट्या वगैरे. तो काय आपल्या प्रत्येक राईडमध्ये असं एखादं तरी लोकेशन येतं. खाली कोणतं तरी गाव आहे, मंदिराचा कळस वगैरे दिसत आहे, मस्तच. धोका आहे, त्या धोक्यात ते गाव लपलेलं आहे. थोडक्यात आपल्याला काय म्हणता येईल, या ठिकाणी धोक्यात ते गाव दिसत नाही, काहीतरी म्हणा, घ्या समजून. आता कॉल कोणाच तरी आलेला आहे मला, आता काय करू. या ट्रकच्या पाठीमागे काय स्लोगन लिहिलेलं बघा, सॉरी गर्ल्स, माय वाईफ टू स्ट्रिक्ट.
ओके बर बेचारा. सनी आपला निवांत इंटरकॉम वर सॉंग्स ऐकत बसलेला आहे. आपल्याकडे पण असता तर आपण कनेक्ट झालो असतो, म्हणजे आम्ही दोघं कनेक्ट झालो असतो, बातचीत करते करते निवांत राईड झाली असती. इट्स ओके. आपल्याला आता हेल्मेट पण चेंज करायचं आहे, कारण आपलं हेल्मेट भरपूर जुनं झालेलं आहे. सो न्यू घेताना आपण पूर्ण त्या सेटअपमध्येच घेऊ, इंटरकॉम वगैरे. मित्रांनो, छोटासा आणखी एक ब्रेक फोटोग्राफीसाठी. थोडे फोटोज वगैरे काढले आणि बाईकच्या समोर आपल्याला 11 मारुतीचा लोगो आहे, त्याच्या समोर भस्म दिसेल, माँ का प्यार भस्म लावले. सकाळी मला माहीत पण नाही, मी बाहेर आलो सकाळी घराच्या, बाईक लोड करताना मला दिसला. सकाळी लवकर उठून तिने भस्म वगैरे बाईकला लावलेले, काळजी पोटी. अरे हा घोडा कसला विचार करायला लागलाय, कसलं टेन्शन आलेलं, काय समस्या असेल त्याला लाईफ मध्ये, का मॅच हरली म्हणून काल. जबरदस्त राधानगरी जंगल. औरा वेगाला सावरा जीवाला. ओके. मी स्पीड वाढवलं आणि तेवढ्यात आम्हाला बोर्ड दिसला, लगेच मी स्पीड कमी केलं. मित्रांनो, कित्येक वेळा अशा जंगलातून राईड केल्या, म्हणजे जिथे बोर्ड पण लावलेले असतात की जंगली प्राण्यांपासून सावधान, त्यांना कोणतीही इजा पोचवू नका. पण आत्तापर्यंत आपल्याला असा कोणत्याच प्राण्याला फेस करण्याचा चान्स मिळाला नाही. नशीब आहे आपलं चांगलं, कारण ते नकोच आहे आपल्याला. एकदा याला गेलेलो आपण, एकदा कुठे, हां महाबळेश्वरला. जो माझा पहिला व्लॉग, महाबळेश्वर व्लॉगमध्ये ना गवेरेडे, गवेरेडेच होते, आडवे आलेले आपल्या बाईकच्या. तेव्हा मोठं व्लॉगिंग आपण करत नव्हतो, सो ते आपल्याला कॅप्चर करता आले नाही. ओंकार होता माझ्यासोबत, ओंकार घाबरलेला खूप. तर का तर त्या सीझन, म्हणजे त्यावेळी त्यांच्या तिकडे म्हणजे कोकणात गवेरेड्यांमुळे हत्या झालेली बऱ्याच लोकांची, त्यामुळे तो घाबरत होता. जबरदस्त. हे बघा जंगल, आणि सनी का हॉर्न देतोय, का हॉर्न देतोय. हे बाबा समोर. तर मगाशी जो भस्म मी म्हणत होतो तो हा आईचं प्रेम. मला पण लावला, आणि बाईकला कधी लावला माझं लक्ष पण नव्हतं. महाबलीला. जय महाकाल, जय श्रीराम, जय बजरंगबली, गणपती बाप्पा मोरया. क्या हो गया. आज खरंच आम्ही मित्रांनो रिलॅक्सपणे राईड करतोय, निवांत चाललोय, निवांत. तुला खरं सांगू का, मी काल ठरवलेलं पटपट जाईन आपण, पण मला पण खरंच मज्जा येते निवांत राईड करायला. आता गोवा आज एक 80 किलोमीटर असेल. हो, जवळ आहे खूप. तर मित्रांनो, सकाळपासून आज चेहरा दाखवायला भेटला मला, माझा रे माझा. आणि ते आमचा सनी. खरंच एकदम रिलॅक्स राईड चालू आहे, निवांत राईड चालू आहे, आणि वातावरण पण एकदम थंड असल्यामुळे. जी आपण कोकण राईड केलेली ती एप्रिलमध्ये केलेली, तेव्हा उष्णता खूप असते, पण त्रास पण झालेला भरपूर, आणि एकटा असल्यामुळे पटपट मी सगळं करत होतो. पण आज आम्ही खास निवांत, आणि गोवा राईड ऑलरेडी केलेली आहे, त्यामुळे एक्सप्लोर करण्यासारखं रोडच असेल, कारण तिथे बरेच आपण लोकेशन्स कव्हर केलेले आहेत. सो आज निवांत राईड करत आहोत, कारण 1 तास 1.5-2 तासात आम्ही पोहोचेन. सो जास्त वेळ काय झालेला नाही. आता वाजले किती, 9:40, 9:45 वाजलेले आहेत, आणि वातावरण बघा माझ्या पाठीमागचं, एकदम जंगलाच्या मधोमध आम्ही थांबलेलो आहे. आणि हा असा काहीतरी लुक. आणि ही आपली हायड्रेशन बॅग आहे, ज्यात 2 लिटर पाणी बसतं, आणि नाही रे आहे. आणि ते त्याचा नॉब, इथून आपण पाणी पिऊ शकतो. सनी म्हणतोय मला एक्साइटमेंट मध्ये आत ये, रोड मध्ये जाऊ नको. ब्रदर
ऐक ओके ना. आई शपथ कसला फोटो आलाय. छोटे बजरंगबली आपल्या भेटीला आलेले आहेत. जय बजरंगबली. मित्रांनो, पाठीमागे आम्ही जिथे थांबलेलो तिथे जरा रिस्की होता पॅच तो, म्हणजे 4 व्हीलर वगैरे मोठ्या अवजड वाहने येत होती, त्यामुळे जरा पुढे येऊन आम्ही थांबण्याचा विचार केलेला आहे. आणि इथे आल्यानंतर इथे मुंग्यांचं वारूळ बघा कसल्या पद्धतीचं आहे. वेगळ्या पद्धतीचेच आहे. काळ्या मुंग्या आहेत, आय थिंक विषारी वगैरे असतील, म्हणजे चावक्या मुंग्या असतील. हे राधानगरी धरण आहे का? बरोबर, बॅकवॉटर. मित्रांनो, हे होतं ते राधानगरीचं बॅकवॉटर. आय थिंक मी मागच्या वेळी लास्ट टाइम जेव्हा गेलो ते वरून कुठून तरी गेलो, जिथून मला टेकडीवरून खाली राधानगरी धरण दिसत होतं, नाहीतर दुसरा रोड असावा कोणता तरी. सनी बाबाच्या डोक्यात काय आयडिया आली आता. ओके, नीचे जाने का है क्या? ड्रोन पाहिजे होता, ड्रोन. हा, सुपर. झोप आले. झोप इथं मी येतो गोव्याला जाऊन, पुढे जाऊन येतो मी. झोप. भेंडी, दुसरा भेंडी. फोंडा मार्केट. तर मित्रांनो, आपण हायवेला लागत आहोत. घाट सेक्शन संपलेला आहे आणि आता जरा पळवायची वेळ आलेली आहे बाईक आपली. तुम्हाला सांगायचं राहिलं, आपण जाताना कुडाळ मार्गे जाणार आहोत.